नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या राजमुद्राच्या टेस्ट सिरीजच्या या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपला टेस्ट सिरीजचा हा 5वा पेपर आहे आणि त्या 5व्या पेपरमध्ये जे काही जीएस चे प्रश्न आहेत त्या जीएस च्या प्रश्नाचं स्पष्टीकरणात्मक काही उत्तरे आपण आज या सेशनमध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर सेशनमध्ये काही प्रश्नाचं चुकीचं काही जर वाटलं तर आपल्या पेपरवर जे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप वगैरे करून ठेवत जा आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण पुढच्या याच्यामध्ये देत जाऊ। कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे, एका दिवस नजर चुकीनं चुकू शकतं। त्याच्यामुळे जर काही वाटलंच तर आमच्या अकॅडमीला तुम्ही नक्की सांगत जा, मग आम्ही लगेच इकडून जे काही त्याचं बरोबर उत्तर असेल, कारण तुम्हालाही माहित आहे आपल्या जर आयोगाचा विचार केला तर आयोग सुद्धा एका की मध्ये आटपतं का हो, नाही, अजून एक सेकंड की लागते, आपणही एक सेकंड की लावत जाऊ। जर काही चुकीचं म्हणजे कसं आमच्याकडून काही चुकीचं जाऊ नये तुम्हाला, त्याच्यामुळं हे तुम्हाला एक सूचना वजा विनंती असेल। क्लिअर? चला मग आजचा पेपर क्रमांक हा कितवा आहे मित्रांनो? तर पेपर क्रमांक 5 आहे। पेपर क्रमांक 5 मध्ये आजचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी जोड्या लावाचा आलेला आहे आणि प्रश्न त्या जोड्या लावाच्या प्रश्नामध्ये काही प्रदेश दिलेत आणि ते प्रदेश कुठले आहेत असा प्रश्न आहे, म्हणजे कुठे आहेत ते, तर त्याचं उत्तर योग्य 3 क्रमांक आहे। आता प्रश्न क्रमांक ज्यावेळेस तुम्ही 2 चा विचार करणार आहात मित्रांनो, या प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला एक नकाशा दिलेला आहे, आपल्या महाराष्ट्राचा नकाशा, आणि त्या महाराष्ट्राच्या नकाशाच्या ह्या इथून एक नदी वाहिलेली दाखवलेली आहे तुम्हाला, आणि या नदीचं नाव सांगा म्हटले। मित्रांनो, जर या ठिकाणाहून अशी नदी दाखवली असती, हे इकडून एखादी नदी आलेली दाखवली असती, हे वरून एखादी नदी आलेली दाखवली असती, किंवा महाराष्ट्रातून हे अशा पद्धतीने वाहत आलेली नदी बंगालच्या उपसागराला, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला नकाशामध्ये वेगवेगळ्या नद्या दाखवल्या जातात त्यावेळेस तुम्हाला नकाशा वाचून क्लिअर असलं पाहिजे। आता ही जर नदी विचारली असती तर याचं निश्चितच नाव आलं असतं, कोणती नदी? इंद्रावती नदी, जी की इकडे आपलं छत्तीसगड राज्य आणि महाराष्ट्र राज्य या दोघांची सीमा निश्चित करणारी नदी आहे। तर तुम्हाला या ठिकाणची नदी ही इथून तुम्हाला नकाशामध्ये म्हणजे या ठिकाणची नदी विचारली। आता जरी वरून एक नदी आली असेल आणि इकडून एक नदी आली असेल, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगल्याच पद्धतीचं माहित आहे की त्या दोन नद्यांचा एकत्र येऊन एक नदी गोदावरी नदीला येऊन मिळते या ठिकाणी, आणि जी नदी आहे ती नदी दोन नद्यांचा एकत्रित असलेली कोणती नदी आहे मित्रांनो? ती प्राणहिता नदी आहे, जी वर्धा आणि वैनगंगा या दोघांच्या संगमातून निर्माण झालेली नदी आहे। ही विचारली तर निश्चितच महाराष्ट्रातील सर्वात लांबीची आणि मोठी नदी गोदावरी असेल, जिला आम्ही काय म्हणून ओळखलो मित्रांनो? जिला वृद्धगंगा या नावाने सुद्धा ओळखलं जातं, आणि आम्ही महाराष्ट्रातले लोक या नदीला गंगा नदी असंच म्हणून ओळखतो बघा। जे वृद्धगंगा आहे ती गोदावरी नदी। तर याच्या बाबतीमध्ये नकाशा वाचनावर असा एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आणि त्यावेळेस तुमचं नकाशा वाचने क्लिअर असलं पाहिजे। तर हो, हा होता प्रश्न क्रमांक 2। आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चुकीचं असलेलं विधान ओळखा असा प्रश्न आहे, आणि ज्यावेळेस चुकीचं विधान आणि त्याच्यामध्ये विधान 1 2 3 4 असं आहे, पहिलंच विधान तुमचं चुकीचं आहे मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकाच अक्षवृत्तावर असलेल्या सर्व ठिकाणी सूर्यांची स्थिती सारखीच असते। आता विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची पृथ्वी काय आहे म्हटलं तर गणितात बघितलात तर वर्तुळ आहे, भूगोलात बघितलात तर पृथ्वी आहे, गणितात परत बघितलात तर शून्य आहे, आणि दैनंदिन जीवनात बघितलात तर अंडाकृती आहे। याच्यामध्ये ज्या या आडव्या रेषा असतात, आडव्या काल्पनिक रेषा असतात, त्या आडव्या काल्पनिक रेषांना आपण अक्षवृत्ते म्हणतो, आणि ह्या उभ्या ज्या लंबवर्तुळाकार रेषा असतात त्या रेषांना आम्ही रेखावर्ते म्हणत असतो मित्रांनो। आणि याच्यामध्ये चला याच्यामध्ये 1 मिनिट,
हे बघा, हे जे आहे आडवे दोन भाग समान करणं. आता इकडे निश्चितच नकाशाच्या वरची जी बाजू असते त्याला आपण उत्तर म्हणतो, आणि हे उत्तर असल्यामुळे याला उत्तर ध्रुव म्हणतो आपण, आणि याला दक्षिण ध्रुव म्हणू आपण. आणि विद्यार्थी मित्रांनो, याला आपण विषुववृत्त म्हणत असतो. आता इकडे 23.5 अंश, 62 अंश, 23.5 अंश, 66 अंश. जेव्हा सूर्याने आम्ही खाली बघणार आहोत मित्रांनो, आता इथे या रेषेला आपण काय म्हणू? चला, हे बघा मित्रांनो, ही जी आपली मधली रेषा आहे त्यांना आम्ही विषुववृत्त म्हणत असतो. आता मकरवृत्त कुठं असते, कर्कवृत्त कुठं असते? कर्कवृत्त आमच्या भारतातून सुद्धा गेलेला आहे, आणि भारतातल्या काही राज्यातून कर्कवृत्त जाते. मग प्रश्न परीक्षण आयोगाने तुम्हाला सुद्धा विचारला की भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते किंवा कर्कवृत्त जात नाही, तर ते राज्य हे आहेत मित्रांनो. बघा, मी एक ट्रिक देतो तुम्हाला. पुरा मध्ये 36 धारी बंग मिझो त्रिपुरारी. झिंगझिंग झिंगाट जसं म्हणतं ना, तसं पाठ करून टाकायचं. पुरामध्ये 36 धारी बंग मिझो त्रिपुरारी. पुरामध्ये 36 धारी बंग मिझो त्रिपुरारी म्हणजे ज्यावेळेस आम्ही हे कोणता व्रत आलं? कर्कवृत्त आलं. इकडलं हे मकर व्रत आलं. चला, मग ज्यावेळेस आम्ही हे 66 अंश जे हे आहे याला आर्क्टिक वर्क म्हणतात मित्रांनो. आणि याला अंटार्क्टिक व्रत म्हणतात. ठीक. आपलं जे कर्कवृत्त आहे ते या एवढ्या राज्यातून जातं. गु म्हणजे गुजरात, रा म्हणजे राजस्थान, मध्य म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारी झारखंड, बंग पश्चिम बंगाल, मिझो मिझोरम, त्रिपुरा त्रिपुरारी. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे तुमचं कर्कवृत्त हे भारतातल्या किती राज्यातून जातं? 8 राज्यातून जातं. मग हे 8 राज्यांची तुमची नावं आहेत. मग इथे तुम्हाला प्रश्न विचारत असताना 1 नंबर का चूक? एकाच अक्षवृत्तावर असणाऱ्या सर्व ठिकाणी सूर्यांची स्थिती सारखीच असते. उदाहरणार्थ, हे समजा एक अक्षवृत्त घेतलं आपण, काहीतरी असेल कितीतरी, समजा एखादी 40 अंश उत्तर ध्रुव वगैरे, उत्तर अक्षवृत्त वगैरे असेल, आणि इथे या ठिकाणी एक शेअर आहे. ठीक आहे, चला आपण पेन बदलून घेऊ. तुम्हाला बघा, थोडस संकल्पना समजून घ्या, बाकी काही टेन्शन नाही. या ठिकाणी एक तुमचं शेअर आहे आणि या एक ठिकाणी तुमचं शेअर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही शहर कसे आले? एकाच अक्षवृत्तावर आले. मग एकाच अक्षवृत्तावर असणाऱ्या सर्व ठिकाणी म्हणजे याही ठिकाणची सूर्याची स्थिती सारखी असू शकते का? कारण उदाहरणार्थ सूर्य समजा इथे आहे तुमचा, सूर्य स्वतः फिरत नाही. मग पृथ्वी तुमची अशी फिरत फिरत ज्यावेळेस येते तेव्हा सूर्याची स्थिती एका दिवस बदलू शकते. हा इथला सूर्य तुमचा इकडे येऊ शकतो, म्हणजे सूर्याची स्थिती बदलते. सर्व ठिकाणी असा सूर्य एकत्र राहत नाही, म्हणून तुमचा पर्याय क्रमांक 1 जे आलेला आहे ते चुकीचा आलेला आहे. क्लिअर मित्रांनो? मग ठीक आहे, गुरामध्ये 36 धारी बंग मिझो त्रिपुरारी. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 3 झाला. प्रश्न क्रमांक 4 मध्ये दोन्ही विधाने बरोबर आहेत, मात्र ब हे विधान अ चे योग्य कारण नाही. आता इथे 4च्या विधान अ मध्ये ओझोनची निर्मिती कुठे होते त्याचा दिलेला आहे, आणि खाली ओझोनचा ऱ्हास कसा होतो याचं दिलेलं आहे. मित्रांनो, निर्मिती आणि ऱ्हास हे एकमेकाचं कारण होऊ शकत नाही, म्हणून ते त्याचं योग्य स्पष्टीकरण नाही, हे त्याचं योग्य उत्तर असेल. क्लिअर? प्रश्न क्रमांक 5 मध्ये काही ठिकाणे दिलेली आहेत, आणि त्या ठिकाणं म्हणजे आपला ज्या भारताचा जर आपण नकाशा बघितला मित्रांनो, मला नकाशा काही तेवढा व्यवस्थित काढता येत नाही म्हणून मी काही काढत नाही, फक्त दिशा काढतो. बघा, ज्यावेळेस आम्ही असं भारताच्या नकाशाचे काही टोक बघतो, मग त्यावेळेस तुम्हाला सहज आम्ही जर प्रश्न विचारला मी की मित्रांनो, तुमचं हे जे पूर्वेकडलं स्टोक आहे ते भारताच्या किंवा
भारताच्या दक्षिणेकडले सर्वात जे टोक आहे ते टोक कोणते आहे असा जर तुम्हाला आम्ही प्रश्न विचारला तर तुमचे वेगवेगळे उत्तर ह्या प्रश्नामधून निघून जातील. आयोगाने गेल्या वर्षी कंबाईन ग्रुप बी ला 2019च्या एक प्रश्न विचारलाय की म्हणजे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील हे जे दोन ठिकाण आहेत त्या दोन ठिकाणातील प्रमाण वेळेतील फरक हा किती तासाचा असतो आणि त्याचं उत्तर आले मित्रांनो किती तासाचा असते 2 तासाचा. म्हणजे मग हे पूर्वेकडले ठिकाण कोणतं इकडलं मग इकडलं पूर्वेकडलं जे ठिकाण आहे ते किबुदू आणि इकडे जे तुमचं सर्वात पश्चिमेकडले जे ठिकाण आहे चला सर्वात पश्चिमेकडील ठिकाण घुवर मोठा हे इकडे ते इंदिरा पॉइंट सगळ्यांनाच माहित आहे मित्रांनो इथे. आणि तुमचा उत्तरेकडले जे सगळ्यात उत्तरेकडलं जे तुमचं ठिकाण आहे मित्रांनो ते आहे दफ्तार. तर यांच्या जोड्या लावा असा प्रश्न होता ते होता प्रश्न क्रमांक तुमचा 4. क्लिअर. चला पुढे चला मग प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला कशाबद्दल प्रश्न आहे मित्रांनो तर 5 मध्ये काही विलगता तुम्हाला विचारलेले आहेत. मी आता फक्त इथलं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे. मी तुम्हाला बाकीचं यातलं काहीच सांगणार नाही. तुम्हाला एक काय करावं लागेल तर जे बाकी सर्व जे जसं की मोहकता नावाचं जे काही विलगता असते ते कोणत्या दोघांच्या दरम्यान असेल किंवा प्रावरण व मध्यावरणच्या दरम्यान काय असेल या सगळ्या गोष्टी एकदा तुम्ही बघून घ्या. कारण एखाद्या पुढच्या पेपरला आपण याच्यावर जोड्या लावा असा एखादा प्रश्न क्रिएट केला तर ते चुकू नये. मी आता तुम्हाला एक चॅलेंज देतोय की ते तुम्ही बघून घ्या आणि पेपरमध्ये आलेला प्रश्न तुमचा पुढच्या वेळेस चुकतोय का ते बघू आपण. क्लिअर. चला प्रश्न क्रमांक 15 नो टेन्शन कागद उद्योग आहे. प्रश्न क्रमांक 16 मध्ये बी दोन्ही त्यांचे साथीदार होते. तर विद्यार्थी मित्रांनो भगवान व्यंकटेश खेडगीकर हे स्वामी रामानंद तीर्थ यांचं पूर्ण नाव आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये काही जणांचे पूर्ण नाव माहिती पाहिजेत काही जणांची पूर्ण नावही माहिती पाहिजे जसं की भगवान व्यंकटेश खेडगीकर असेल नरेंद्र दत्ते स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव आहे. दयानंद सरस्वतीचं पूर्ण नाव काय मूळशंकर करसनदास तिवारी हे त्यांचं पूर्ण नाव आहे. गाडगे महाराज वगैरे असेल आता गाडगे महाराजांचं पूर्ण नाव काय डेबूजी जिंगरोजी जानोरकर हे गाडगे महाराजांचं पूर्ण नाव आहे. संत तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव काय माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट हे संत तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव आहे. म्हणजे तुम्हाला कोणाचंही पूर्ण नाव विचारलं परीक्षेला उदाहरणार्थ अण्णा हजारेचे पूर्ण नाव काय किशन बाबूराव हजारे त्यांचं पूर्ण नाव होतं. सेनापती बापटांचं पूर्ण नाव काय पांडुरंग महादेव बापट हे सेनापती बापटांचं पूर्ण नाव होतं. म्हणजे कोणाचंही पूर्ण नाव विचारलं परीक्षेला एकदा कदाचित कधी तर हे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत. राज्यसेवेला याच्यावर प्रश्न नाही आला तर ग्रुप बी साठी वगैरे तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो आणि जे ग्रुप सी ची तयारी करतात त्यांनी ते पूर्ण नाव बघायलाच हवेत. चला प्रश्न क्रमांक 17 मध्ये हा जो ठराव आहे ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस ज्या काही घडामोडी झाल्या त्यावेळेस ते हा ठराव प्रल्हाद केशव आत्रे यांनी विधानसभेमध्ये मांडला होता. प्रश्न क्रमांक 18 मध्ये दोन्ही योग्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो टेक्स्ट बुक मध्ये म्हणजे भारत आपल्या टेक्स्ट बुक मधल्या 10वी मध्ये असणारा हा प्रश्न आहे. तुम्ही जे काही नवीन तयारी करणारे आता जर टेस्ट सिरीजला कोणी असेल तर त्यांनी पहिल्यांदा इयत्ता 5वी ते साधारण 12वी पर्यंतचे तुम्हाला जे काही पुस्तकं भेटतील ते सगळे करून घ्या. जर YCM चे तुम्हाला गरज असलेले इतिहास भूगोल वगैरे ते पुस्तकं भेटले तर तेही तुम्ही करून घ्या. तुमच्या परीक्षेला येणारे साधारण सर्व प्रश्न हे याचेच असतात आणि इतिहासासाठी सर्वांनी 11वीचं इतिहास परंतु ते कोणतं जुनं इतिहास जे होतं ते जुनं इतिहास मात्र प्रत्येकाने अवश्य वाचलंच पाहिजे. ठीक आहे क्लिअर. एवढे एकदा करून घ्या मित्रांनो याच्यावर खूप काही सारे प्रश्न असतात. ओके चला प्रश्न क्रमांक 19 मधलं जे मत आहे आता बघा एका याच्यामध्ये जिथं नवरसाचं उदाहरण दिले आहे म्हणजे एक उल्लेख आलाय आणि त्यांचं ते किताबे नवरस नावाचा एक ग्रंथ होता ते इथे खूप गाजलेलं एक नाटकाबद्दलचा प्रश्न आलाय ते म्हणजे किचकवध. बंदी आली मधल्या काळामध्ये. प्रश्न क्रमांक किती आहे प्रश्न क्रमांक 20 आहे.
आणि या कीचक वध कोणाचं होतं तर खाडीलकरांचं होतं. मित्रांनो, साहित्य या संदर्भामध्ये नाटकं सुद्धा व्यवस्थित बघून घ्या. जसं काही साहित्य परीक्षेला येणार वंगभंग, ते साहित्य कोणाचं आहे म्हणून येते. आता मला सर्व काही आठवणार नाही, म्हणजे काही असे जे काही साहित्य असतील तुम्हाला नाटकं वगैरे, जे इतिहासामध्ये इंग्रजांशी झगडत असताना त्या नाटक गाजले होते. काही जण, काही वर बंदी टाकण्यात आली होती. काही जे नाटककार होते ते निस्सीम देशभक्त होते. त्यांची नाटकं परीक्षेला विचारली जातात. कट्ट्यार काळजात घुसली वगैरे वगैरे जे नाटकं असतील त्यासारखी नाटके तुम्ही करून घ्या. याच्यामध्ये कीचकवध खाडीलकरांनी लिहिलं आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच परिचित असलेलं 1905 ची बंगालची फाळणी, आणि कोणी केली होती तर सगळ्यांनाच माहित आहे. बंगालची फाळणी 1905 ला कोणी केली? लॉर्ड कर्झन यांनी केली. आणि याच्यामध्ये त्या कर्झनचा सुद्धा उल्लेख केला होता मित्रांनो. आणि कीचक म्हणजे कोण होता? हा जे कीचक होता तोच लॉर्ड कर्झन होता. मग याच्यामधले काही पात्र दिले तुम्हाला. द्रौपदी म्हणजे साई भारत माता, युधिष्ठिर म्हणजे आणि भीम म्हणजे काय. आता विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य टिळक, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी हे पर्याय तुम्ही आधी पहिल्यांदा कॅन्सल करा. का? तर त्याचा काही संबंध येणारच नाही, कारण एका एक वैयक्तिक व्यक्तीवर तर हा प्रश्न लागू होणारच नाही. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आता युधिष्ठिर आणि भीम यांच्यावरूनच तुम्हाला उत्तर निघाले पाहिजेत. बघा, मग महाभारताच्या या पात्रावर जर विचार केला तर महाभारताच्या या पात्रांमध्ये भीमदादा म्हणलं की काय खरंच नाही. गदा घेतले की उठले कोणावरही, म्हणजे रागीट होते. आणि झाल पक्ष आणि मवाळ पक्ष यांच्यामध्ये रागीट पक्ष, म्हणजे रागीट म्हणता येणार नाही त्याला, पण जसं भीमदादा हे झाल मतवादी होते, अजिबात राग आवरायचा नाही, बघतोस तुझे, असं भीमदादा होते. म्हणून हा कोणता पक्ष असेल मित्रांनो? जाल पक्ष. आणि हा कोणता पक्ष असेल? मवाळ पक्ष. म्हणजे अशा वेगवेगळ्या भूमिका याच्यामधून साकार झाल्या होत्या. तेही नाटक होतं. क्लिअर? चला पुढचा प्रश्न क्रमांक 21 मध्ये थोडासा प्रश्न क्रमांक 21 मध्ये हा उठाव आपण विचारलेला आहे मित्रांनो, पाईका उठाव. अलीकडच्या काही काळामध्ये हा उठाव खूप चर्चेला आला होता. आणि हा जो उठाव झाला होता तो कुठं झाला होता? ओडिशामध्ये. आणि ओडिशा सरकारनं या उठावाला पहिले स्वातंत्र्य समर किंवा स्वातंत्र्य संग्राम म्हणा असं म्हटलं होतं. म्हणा म्हणजे म्हणलंच पाहिजे असं. परंतु याच्यावर माननीय सुप्रीम कोर्टानं तर हा पहिला स्वातंत्र्य उठाव नसून 1857चाच पहिला स्वातंत्र्य उठाव असेल असं सांगितलं आणि हे मत फोडून काढलं. मग या पाईका उठावाच्या बाबतीमध्ये आपल्यामध्ये जे विधान आहे त्या अविधानामध्ये दिलेलं जे इसवी सन आहे 1917. मित्रांनो, 1857ला हे जर पहिला उठाव म्हणायचा असेल, निश्चितच याच्या अगोदर असायला पाहिजे होते. 1917 नसून इथे काय असायला पाहिजे होते? 1817 असायला पाहिजे होते. म्हणून ते विधान चुकीचं आहे. परे विधान अयोग्य आहे आणि खालचं तर चुकी बरोबरच आहे, काही टेन्शन नाही. वैद्यकीय सेवा देणाऱ्या स्त्री म्हटलं तर रखमाबाई जनार्दन सावे आहेत. आणि भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर कोण म्हटलं तर आनंदीबाई जोशी आहेत. त्याच्यानंतर खाली काही कवींची नावं दिलेत आणि त्यांचं साहित्य वगैरे जोड्या लाव आहेत. योग्य पर्याय क्रमांक 3 आहे, त्याचं हे उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 मध्ये एका समाज सुधारकाचं वर्णन करण्यात आलंय जे जागतिक लेवलवर होते आणि त्याच्यामध्ये चळवळीचा शुक्रतारा वगैरे वगैरे म्हटलंय. बघा, त्यांच्यामध्ये आदळचं एक विधान खूप महत्वाचं आहे. बघा, मृत्यूनंतर सनातन्यांनी त्यांचे प्रेत उकरून काढून उकिरड्यावर टाकले होते, तर ते होते जॉन विक्लिक्स. आपल्याकडे एक प्रश्न येतो, स्वतःच्या जिवंतपणी स्वतःचीच प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक कोण? तशाच टाईपचं इथे एक थोडंसं विधान आलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर. तर तशा टाईपचा हा प्रश्न इथे क्रिएट झाला होता. प्रश्न क्रमांक 25 मध्ये एक इतिहासकार राजवाडे यांच्या बाबतीमधले काही विधान आहेत आणि याच्यामध्ये अ व क बरोबर आहे, फक्त विधान ब चुकीचं दिले. आणि राजवाडे म्हटलं की सर्वांनाच त्यांनी स्थापन केलेल्या पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळाची आठवण येते. आणि राजवाडे यांनी जी स्थापन केलेली संस्था आहे ते आपल्या पर्यायामध्ये आपल्या पेपरमध्ये देताना आपण काय दिले? 1915 ला झाली. परंतु मित्रांनो, ते 1915 ला झाली नसून ते कधी झाली होती? 1910 ला झाली होती.
म्हणून तिथे 1915च्या ऐवजी 1910 असायला पाहिजे होते, म्हणून ते तुमचं विधान काय ठरलेलं आहे, चुकीचं ठरलेलं आहे. क्लिअर. चला प्रश्न क्रमांक 26 मध्ये वरीलपैकी सर्वच बरोबर आहेत. राष्ट्रवादी इतिहासकार म्हणून नावं घेता येतील त्यांचे. 27 मध्ये सुद्धा वरील सर्व बरोबर आहे मित्रांनो. थोडस चुकीचे आहेत असं वाटू शकतंय, कारण कच बरोबर काही जणांना वाटू शकेल, फक्त क बरोबर, कारण अकबर वगैरे रामसीतांची, हैदर अली शिवपार्वतींची कशाला, पण ते आहे, त्यांनी ठेवलं होतं ते. क्लिअर. आता प्रश्न क्रमांक 28 बघून घ्या. इथे फक्त अविधान हे सत्य आहे मित्रांनो, आणि आत्ताच आपण बोललेल्या 1905च्या बंगालची फाळणीवर हा प्रश्न आहे मित्रांनो. आता बंगालची फाळणी म्हणलं की काही व्यक्ती आपल्याला सहज आठवतात, आणि तो पहिलाच व्यक्ती आठवतो तो म्हणजे लॉर्ड कर्झन. त्याच्यानंतर आपल्याला पंचम जॉर्ज एक आठवतात. इसवी सन काही इथे 1911 आठवते, 1905 आठवले. ते आलं की आपल्याला एक आठवते वंगभंग आंदोलन. परत आपल्याला आठवते राखी बांधण्याचा, राखी किंवा रक्षाबंधन, एकमेकांना हिंदूंनी मुस्लिमांना, मुस्लिमांना हिंदूंना रक्षाबंधन वगैरे, राखी वगैरे बांधले. आणि दुसरी गोष्ट आठवते त्या वंगभंग आंदोलनांतर्गत स्वदेशी, म्हणजे आपण थोडक्यात स्वदेशी म्हणण्यापेक्षा आपण त्याला चतुसूत्री म्हणू. चला अजून एक काय आठवते आपल्याला, चतुसूत्री आठवते. म्हणजे थोडक्यामध्ये एखादी घटना जर बघितली आम्ही, अशा वेगवेगळ्या घटना आम्हाला आठवत असतात. आणि मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न याच्यावरच समर्पित आहे, आणि हेच तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे. अ मध्ये काय सांगितलंय तर प्रशासकीय अडचण दाखवून बंगालची फाळणी केली, एकदम बरोबर आहे. फाळणी विरोधात जे वंगभंग आंदोलन आहे ते लोकमान्य टिळकांनी, तर ते चुकीचं आहे. तुमचे जे वंगभंग आंदोलन आहे ते सुरेशचंद्र बॅनर्जी यांनी उभारलं होतं. लोकमान्य टिळकाऐवजी काय पाहिजे होते, सुरेशचंद्र बॅनर्जी, म्हणून ते विधान चुकीचं आहे. हा ऐक्याचे प्रतीक म्हणून जे ह्या रक्षाबंधनाचा कार्यक्रमाचं जे सुचवलं होतं ते आपले जनगण मनचे थोर निर्माते रवींद्रनाथ टागोर यांनी ते सुचवलं होतं. आणि इथे 12 डिसेंबर 1911 एलिझाबेथ नाही तर हे जे पंचम जॉर्ज दाखवलेत, त्या पंचम जॉर्जनी त्या फाळणीला रद्द केलं. इथे एक प्रश्न तुम्हाला, इथे जसं लॉर्ड कार्जनचा तो काळ होता तेव्हा पंचम जॉर्ज जर राजा असेल तरी तो एक दरबार होता, म्हणून दरबाराच्या निमित्तानं आला, आणि दरबाराच्या निमित्तानं येऊन त्यानं ते काय केलं, रद्द केलं होतं. परंतु इथे असणारा गव्हर्नर कोण, असा हा तुमच्यासाठी प्रश्न असेल, तुम्ही शोधायचा. मी नाही सांगणार, तुम्ही शोधा कोण होता तो. लॉर्ड कर्जन इथं आहे, मग लॉर्ड वेलस्ली होता का, कोण होता, लॉर्ड हेस्टिंग होता, वॉरेन हेस्टिंग होता, ते तुम्हाला शोधायचंय. ते बघा, कारण हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला शोधायला दिलं. थोडस तुम्ही काहीतरी काम करा. चतुसूत्री म्हणजे काय होतं तेही बघून घ्या. स्वदेशी होतं का बहिष्कार होतं, त्या पुढचे दोन नाही सांगत मी, तुम्ही बघून घ्या. म्हणजे थोडस वाचनाची सवय असू द्या. साध्या सुद्धा गोष्टी आहेत ते तुम्हाला सहजच येतात. 1911चा अजून एक मोठा निर्णय, तो म्हणजे दिल्ली ही तुमची राजधानी कुठून, शिमल्यावरून हलवण्यात आली. पूर्वी राजधानी कोणती होती, शिमला, आणि शिमल्यावरून राजधानी दिल्लीला 1911ला कोणी हलवली मित्रांनो, पंचम जॉर्ज यांनी हलवली होती. ही होती बंगालची फाळणी, आणि त्याच्यावरच आपला 28 क्रमांकाचा हा प्रश्न होता. क्लिअर. मग चला प्रश्न क्रमांक 29 मध्ये एक विधान दिलेलं आहे, आणि ते विधान कोणाचं आहे असा प्रश्न होता. तर ते विधान होतं महात्मा गांधीजींचं, आणि हे जालियनवाला बाग हत्याकांडावर विधान आहे. विद्यार्थी मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडाचा जर इसवी सन बघितला तर ते इसवी सन 1922, आणि सध्याचं इसवी सन बघितला तर हे इसवी सन आहे 2022. कालावधी किती, 100 इयर. मग ज्यावेळेस एखाद्या घटनेला 100 वर्ष पूर्ण होतात त्यावर आयोग प्रश्न विचारत असतो. म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड हे तुम्ही नक्की बघायचं, म्हणजे बघायचंच. ओके, क्लिअर. चला, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा कार्ल मार्क्सचा ग्रंथ होता. जैविक प्रांत, सागरी बेटे पैकी सर्व बरोबर आहेत. हे जे आहेत ते दोन्ही योग्य विधान आहेत. 32 मध्ये, 33 मध्ये त्याला हायड्रोझोआ असं प्रवाळ, हायड्रोझोआ या प्रकारचे प्रवाळ प्राणी आहेत.
आणि प्रश्न क्रमांक 34, या प्रश्न क्रमांक 34 मध्ये तुम्हाला जे जीवावरणाची कोणती वैशिष्ट्ये सांगता येतील असं दिलंय. तर याच्यामध्ये अबड बरोबर आहे. सजीवाचे संकुल व आदिवासींचे संयुक्त स्वरूप हे तुम्हाला जीवावरणाचं वैशिष्ट्य सांगता येणार नाही, त्याच्यामुळे ते विधान तुमचं चुकीचं आलेलं आहे. 35 मध्ये परिसंस्थेमध्ये कार्य करणारे वरीलपैकी सर्वच घटक असल्यामुळे वरील सर्व योग्य आहेत. 36 मध्ये अन्नसाखळीचा तृणभक्षक, आता इथे तृणभक्षक अन्नसाखळी कशी विचारली ती तृणभक्षक असेल मांसभक्षक असेल, म्हणजे जशी विचारल्या जसे पर्याय असतील त्यावरून, म्हणजे गवत असं मित्रांनो, गवत हे कीटक खात असतं, कीटकाला बेडूक खात असतो, बेडकाला साप खात असतं आणि सापाला घार उचलून भुरून निघून जात असते, त्याच्यामुळं त्याचा हा योग्य क्रम असेल. बघितला असेल तुम्ही गावाकडे घार वगैरे होतील. ऊर्जा विनिमयाचे स्तर सुद्धा तशाच टाईपचे, प्रथम स्तर, वृक्षगो, द्वितीय वगैरे त्याच्या योग्य जोड्या ह्या पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 38 मध्ये स्टेटमेंट आहेत, एक अ आणि ब. तुमच्या अ मध्ये जलीय परिसंस्था आहेत, आणि ब मध्ये गवताळ प्रदेश, वाळवंट गवताळ प्रदेश, ओसाड वाळवंटी परिसंस्था. तर इथे हा गवताळ प्रदेश, ओसाड वाळवंटी प्रदेश हा भूपृष्ठीय परिसंस्था म्हणून दिले. चला त्या काय म्हणे, भूपृष्ठीय. तर मित्रांनो सहज लक्षात येते, जलीय परिसंस्था कोणत्या, खडी महासागर नाहीत म्हटले, तिथं नाहीतच्या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी नाहीतच्या ऐवजी काय असायला पाहिजे होते, आहेत असं असायला पाहिजे होते. प्रश्न बिलकुल अवघड नाही, परंतु काही जण शेवटपर्यंत वाचनाच्या मूड मध्ये नसतात. आम्ही प्रश्न वाचत 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 जातो, उत्तर आम्हाला मिळून जातं, आहे का नाही याचा विसर पडतो, आणि आमचं नाही नाही असं नाहीच होऊन जातं, आणि आम्ही आयोगाच्या रिझल्टच्या एकदम नाहीच होऊन जातो. त्याच्यामुळं शेवटी आहे विचारलंय का नाही विचारलंय याला व्यवस्थित महत्व देत चला, म्हणून दोन्ही मध्ये नाहीच्या ठिकाणी आहेत असायला पाहिजे होते, म्हणून ते योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक ज्यावेळेस तुम्ही 39 बघणार आहात, त्या 39 मध्ये वरीलपैकी सर्वच बरोबर आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या सर्व मध्ये पर्याय ड म्हणून फक्त ड हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. चला प्रश्न क्रमांक 40 सोपा आहे, मत्स्याहारी आहे ते. प्रश्न क्रमांक 41 च्या बाबतीमध्ये 41 हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावावर हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही सुप्रीम कोर्टाबद्दल बघतो आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना जर पदावरून दूर करायचं असेल तर आम्ही एक विशिष्ट पद्धत अवलंबत असतो, आणि त्याच्यामध्ये जर पदावरून दूर करायचं असेल तर काही सदस्यांचं सही असलेलं, म्हणजे लोकसभेच्या बाबतीत आणि राज्यसभेच्या बाबतीमध्ये पत्र पाठवावं लागतं. आणि आपण इथं विधान जे दिलेले आहेत मित्रांनो, ते लोकसभा एलसी आणि राज्यसभा. तर एलसीच्या बाबतीमध्ये इथं आपण 200 सदस्य सांगितले प्रश्नामध्ये, आणि आरशी राज्यसभेच्या बाबतीमध्ये 100 सांगितले. तर विद्यार्थी मित्रांनो हे एवढे काही जास्तीची गरज नाही. लोकसभेच्या बाबतीमध्ये 100 असायला पाहिजे, आणि राज्यसभेच्या बाबतीमध्ये 50 असायला पाहिजे. म्हणून इथं 100 आणि 50 न देता 200 आणि 100 दिलेत, म्हणून हे पहिलंही विधान चुकीचं ठरलं, दुसरंही विधान चुकीचं ठरलं, आणि ते दोन्ही विधान चुकीचे ठरल्यामुळे अ व ब दोन्ही नाही हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीचा विचार करता तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये काही विषय अतिशय महत्त्वाचे असतील, मग त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं असेल तुम्हाला पुढच्या आगामी याच्यामध्ये व्यवस्थित करून घ्या. मी जे सांगतोय ते, एक, अजून लागू वगैरे झालं नाही पक्षांतर बंदी, परंतु याच्यावर आगामी परीक्षेमध्ये थोडासा फोकस केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुमचं जे सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या जे काही निकाल देण्याच्या कार्यक्षेत्र असेल त्या कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने जजमेंट करत असताना काही खटले चर्चेत आले बघा. आपल्या यात मला वाटतं ह्याच प्रश्नामध्ये पुढे एक खटला आलेला आहे, जो 1994 ला एक बोमई खटला नावाचा अतिशय गाजलेला खटला होता, जो विधान भवनाच्या बाबतीमध्ये होता. म्हणजे अलीकडचं राजकीय नाट्य जर बघितलं तुम्ही तर त्या राजकीय नाट्यामध्ये हा खटला अतिशय चर्चेत आलेला आहे. आणि या खटल्यामध्ये असं सांगितलं
की तुम्हाला जर फ्लोअर टेस्ट असेल किंवा बहुमत सिद्ध करायचं असेल तर ती गोष्ट राजभवनावर करून चालत नाही, तर ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला विधानमंडळामध्ये यावं लागतं, म्हणजे विधान सभेमध्ये यावं लागतं. त्याच्यासाठी ही अतिशय गाजलेला खटला आपल्याला, आणि याच्या व्यतिरिक्त अजूनही काही खटले. त्याच्यानंतर सध्या राज्यपालांची जे काही कर्तव्य असतील त्या राज्यपालांच्या कर्तव्याच्या बाबतीमध्ये बरेच विधी तज्ञ वेगवेगळी मतं मांडत आहेत, त्याच्यामुळे राज्यपालावर थोडासा फोकस करा. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री असेल याच्यावर थोडासा फोकस करा, आणि नवीन झालेले मुख्यमंत्री त्यांच्या बाबतीतही व्यवस्थित अभ्यास करून ठेवा, कारण आयोगाचा पुढच्या परीक्षेमध्ये हे ठरलेले प्रश्न आहेत तुमच्यासाठी. मग याच्यामध्ये केंद्र आणि राज्याचा जर काही संघर्ष थोडाफार तुम्हाला जर वाटला तर केंद्र राज्य संबंधावर थोडाफार प्रकाश टाका. एवढे काही जास्त बघायची गरज नाही, प्रत्यक्ष संघर्ष काही झाला नाही, पण एक थोडासा तुम्ही जर त्याच्यावर बघितलं तर तिथेही तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या कर्तव्याबाबत असलेले जे काही कलम असतील, उदाहरणार्थ 164 असेल, कलम 167 असेल, त्याच्यानंतर विधान अलीकडे हे जे नाट्य घडायला सुरुवात झालं त्याचं जे मूळ होतं ते विधान परिषदेची निवडणूक आणि राज्यसभेची निवडणूक. ते विधान परिषदेची निवडणूक आणि राज्यसभेची निवडणूक या दोघांनाही व्यवस्थित, हे जे तुम्हाला मी पॉइंट्स दिलेले आहेत या पॉइंट्सवर एकदम व्यवस्थितपणे बघून घ्या. आगामी काळामध्ये कुठलाही प्रश्न या परीक्षेत, आगामी काळ म्हणजे मला बोलायचंय ते या तारखेबद्दल, राज्यसेवेला आता हा प्रश्न क्रिएट होणं शक्य नाही. जर तर मध्ये राज्यसभेला सुद्धा प्रश्न येऊ शकतो, पण 8 ऑक्टोबर जे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा असेल त्याच्या बाबतीमध्ये हे पॉइंट अतिशय महत्वाचे असतील, जे की करंट रिलेटेड आपण करंट रिलेटेड पॉलिटी जे असेल त्या बाबतीमध्ये हे प्रश्न येऊ शकतात. क्लिअर? चला मग पुढच्या प्रश्नावर जाऊ आपण. याच्यावर आपल्याला जास्त बोलायचं नाही, आपल्याला पेपरचं पुढचं सोल्युशन बघायचं आहे. चला, अविश्वास ठराव जर मांडायचा असेल मित्रांनो एखाद्या लोकसभेच्या किंवा विधानसभेला, तर किती सदस्यांच्या सहीचं पत्र असावं लागते किंवा मान्यता असावी लागते? तर ते बी उत्तर 50च आहे. क्लिअर? चला, 42 मध्ये GVK राव यांचं ते विधान होतं, विकास प्रक्रियेच्या नोकरशाही करून पंचायत राज व्यवस्था मुळव्याना गवत अशी बनली आहे. त्या वेळेसच्या राजकीय परिस्थितीनुसार ते केलेले भाष्य असतात आणि ते आयोग परीक्षेला विचारत असतात. आता आपल्याकडे जे संघ लोकसेवा आयोग आहे, म्हणजे त्याला आपण UPSC म्हणू, त्या UPSCच्या अन्य सदस्यांच्या बाबतीमध्ये जर संख्या ठरवायचं जर कोणाला असेल, ते संसदही ठरवत नाही, सर्वोच्च न्यायालय ठरवत नाही, राष्ट्रपती जे ठरवेल ती संख्या असू शकते. त्याच्यामुळे त्याचं पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. संपूर्ण विश्वासार्हता प्रामाण्य कलम 261 मध्ये सांगण्यात आलेलं असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. संसदेच्या सचिवालयाचे त्याचं पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. आता प्रश्न आताच बोललो आपण बोमई खटल्या बाबतीत, आणि इथे त्याचाच प्रश्न आलाय, प्रश्न क्रमांक 46. तर ठीक आहे, त्याचं अ व ब दोन्ही होत आहेत. आताच आपण त्याच्याबद्दल बोललो. बोमई खटला खूप 1994चा प्रसिद्ध खटला होता, तर तिथे लक्षात ठेवा त्याच्या बाबतीमध्ये. आता इथे 47 प्रश्न क्रमांक 47 मध्ये तुम्हाला सांगण्यात आलंय की लोकसभेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र याद्वारे सादर केले, म्हणजे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पात्रता काय आहे, म्हणजे ते काय असावा लागतो, तर तो भारतातल्या कोणताही नागरिक जो की एखाद्या मतदारसंघामध्ये त्याचं नाव असलं पाहिजे. पूर्वी हीच तरतूद राज्यसभेच्या बाबतीमध्ये आणि याच्या बाबतीमध्ये तो त्या राज्यातील रहिवासी असावा, म्हणजे मतदार, रहिवासीला मतलब नाही, मतदार असावा, तो त्याच राज्यातील मतदार असावा. म्हणजे त्याचं उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या एखाद्या, समजा उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामधून त्याला खासदारकीला उभा राहायचंय, तर तो महाराष्ट्र राज्याचा मतदार असावा. उदाहरणामध्ये त्याला युपीच्या औरंगाबाद जिल्ह्यामधून जर त्याला खासदार व्हायचं असेल तर तो युपीचाच काय असला पाहिजे, मतदार असला पाहिजे. असं पूर्वी होतं, परंतु ती तरतूद काढून टाकण्यात आलेली आहे. आता कुठलाही चालतो. प्रश्न क्रमांक 48 बघा इथे राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये. हा चला, हे महत्वाचं आहे बघा. किती आहे प्रश्न क्रमांक 48. राष्ट्रपतीच्या निवडणूक मतदान करण्यास पात्र नाही. आता तुम्हाला मी इथे राष्ट्रपतीच्या निवडणुकीतच भाग कोण कोण घेतात हे सांगितलं तर त्या योग्य उत्तरापर्यंत तुम्हाला सहज जाता येईल. कारण अलीकडेच द्रौपदी मुर्मू यांचं नाव राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाले, आणि सध्या राष्ट्रपतीची निवडणूक सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेणारे संसदेचे, महत्वाचा शब्द आहे मित्रांनो हा, काय, निर्वाचित सदस्य.
आता हे संसद म्हणलं की लोकसभा आली आणि संसद म्हटलं की राज्यसभा आली. इथे जर संसदेचे सदस्य किंवा लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य असंच जर पर्याय असेल तर ते चुकीचं ठरवा. कारण अतिशय अतिशय म्हणजे एकदम आयएमपी असणारा हा शब्द असेल तुमचा कोणता? निर्वाचित. जर निर्वाचित सदस्य म्हटलं तरच. आणि विधानमंडळाचे विधानमंडळ म्हणून नाही मित्रांनो, सॉरी, विधानसभा म्हणून आपण, कारण विधानमंडळ म्हणलं विधान परिषद येते आणि विधान परिषदेची मंडळी त्याच्यामध्ये नसते, म्हणून आपण इथं काय घेऊ? विधानसभा घेऊ फक्त. विधानसभेचे नुसते विधानसभेचे सदस्य म्हणलं तरी चुकलं. मग इथे सुद्धा तुम्हाला कोणत्या शब्दावर जास्त फोकस करावा लागेल? निर्वाचित या शब्दावरच जास्त तुम्हाला फोकस करावं लागेल. तर मग आता हे एवढं माहित झालं म्हणजे तुमचं उत्तर आलं. आता बघा पर्याय क्रमांक 1, 2 ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, पात्र नाही म्हणा. आता बघा हे काळजीवाहू मुख्यमंत्री जरी असले तरी सुद्धा आता ते कशाचे काय त्याच्यावरून तेवढं ते उत्तर आपल्याला एक ते स्वतः उमेदवार असेल तर त्यांना राज्य विधिमंडळाच्या खालच्या सभागृहात त्यांचे बहुमत सिद्ध करायचं असेल तर ते भारतातील एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर राष्ट्रपती निवडणूक मतदान करण्यास पात्र नाही तर त्याचं योग्य उत्तर असेल तो कशाचा? म्हणजे वरच्या विधानमंडळाच्या वरच्या म्हणजे विधान परिषदेचा सदस्य असेल तर. म्हणजे याचा अर्थ आपले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकत नव्हते का? तर ते लोकसभेचे सदस्य, सॉरी, विधानसभेचे सदस्य नव्हते, तर ते कशाचे होते? विधान परिषदेचे सदस्य होते. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायला मुख्यमंत्र्यांचं उदाहरण ठेवता येईल. कारण आपण लास्टच्या पत्रकार परिषदेमध्ये बघितलो त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देते वेळेस सोबतच कशाचा राजीनामा दिला हो? त्यांनी म्हटलं का मी विधानसभेच्या पदाचा राजीनामा देतोय? त्यांनी असं म्हटलं की विधान परिषदेचा देतो म्हटले, विधानसभा नाही म्हटले. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर 1, पर्याय क्रमांक 1 हे असेल. आता प्रश्न क्रमांक 49 मध्ये, तर ठीक आहे, 49 मध्ये 1909 ला तर स्वतंत्र मतदाराची ओळख पर्याय क्रमांक 2 असेल. प्रश्न क्रमांक 50 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रश्न क्रमांक 50, 50-50 झालं मित्रांनो. आता अर्ध झालंय, अर्ध राहिलंय आपल्याला. ओके, तर 50-50 मध्ये याच्यामध्ये तुम्हाला 8वी अनुसूची विचारलेली आहे, जे की भारतीय भाषांबद्दल आहे. आणि सध्या भारताच्या एकूण किती भाषा आहेत मित्रांनो? अधिकृत 22 भाषा आहेत. मी उत्तर सांगणार नाही, फक्त प्रश्न विचारणार आहे, ते तुम्ही शोधायचंय. आता जरी 22 भाषा असल्या तरी पूर्वी म्हणजे मूळ घटनेमध्ये एकूण किती भाषांचा समावेश होता? उत्तर सांगणार नाही, तुमचं तुम्ही बघा काय असेल ते. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला डोंगरी भाषेचा समावेश कधी करण्यात आलेला आहे असा प्रश्न होता मित्रांनो. आता काही मी घटनादृष्ट्या लिहितोय ते तुम्हाला. 21वी, त्याच्यानंतर 71वी, थोडस इंटरेस्टिंग बी आहे, इंटरेस्टिंग माहित असलं तरी एकदा बघून घ्या. 72वी. आता याच्यामध्ये ही आहे 1967 ची, ही आहे 1992 ची आणि ही आहे 2003 ची. आपला प्रश्न आता कुठे आहे आपण बघून घेऊ. इथे जे आहे ते सिंधी भाषा आहे. इथे जे आहे ते लक्षात ठेवताना मित्रांनो असं लक्षात ठेवा, नेमको म्हणजे नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी. आणि इथे लक्षात ठेवताना बीडीएमएस, बोडमास, गणित शिकत असताना बोडमास कामाचा आहे ना, ते बोडमास. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली. चला, तुमचा प्रश्न कोणत्या भाषेवर आहे मग?
चला, आपला प्रश्न कोणत्या बोडो भाषेवर विचारलाय, बरोबर. डोंगरीवर आहे. डोंगरी इथं डोंगरी कितव्या 92व्या, म्हणजे उत्तर काय असायला पाहिजे 2003. थोडं इंटरेस्टिंग बघा मित्रांनो. 2 आणि 2, सॉरी 1 आणि 1 2, 2 आणि 7 9, म्हणजे या दोघांची बेरीज हे याचं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे राज्यघटनेमध्ये शेवट आता बघा बरं, 1 1 2 3 4 5 6 7 8, 22 -8. हा, पटकन किती झाले? 14. तुमचं उत्तर मिळालं. दादा उत्तर हे सांगून टाकतो तुम्हाला. म्हणजे मूळ घटनेमध्ये 8व्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषा होत्या, तर त्याचं उत्तर आहे किती भाषा होत्या? 14 भाषा होत्या. आणि मग नंतर अशा पद्धतीने 21वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती, 92वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवायला, तुम्ही या जर दोघांची बेरीज केली तर याचं उत्तर मिळतं. आणि मग अशा एकूण एकूण तुमच्याकडे नव्याने किती भाषांचा समावेश झाला आहे, तर 8 भाषांचा समावेश झाला आणि एकूण 22 भाषा झाल्या. पण थोडस जातो बाजूला, आपल्याकडे अजून एक महत्वाचा प्रश्न, ते म्हणजे कोणता? तुम्हाला मी प्रश्न विचारतोय. आपल्याकडे राज्यघटनेमध्ये 8व्या सूचीमध्ये अधिकृत भाषा, मान्यताप्राप्त भाषा 22 आहेत. पण साहित्य अकादमी पुरस्कार एकूण किती भाषेसाठी दिला जातो? तर याचं उत्तर आलं तुमचं काय? 24 भाषा. मग या 24 भाषा असेल तर 22 + 2, तर मग पुढच्या दुसऱ्या 2 भाषा कोणत्या? मग याचं उत्तर आहे इंग्लिश आणि राजस्थानी. म्हणजे तुम्हाला अजून एक उत्तर मिळून गेलं की या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषेमध्ये इंग्लिशचा समावेश नाही, राजस्थानीचा समावेश नाही. म्हणजे तुम्हाला याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो की तुमची 8व्या अनुसूचीमध्ये असलेली इंग्लिश भाषा ही आहे की नाही. मग याच्यावर एखाद्या दिवस प्रश्न आला तर ते तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे. बघून घ्या एकदा. हे बघा, 21 + 72 + 71 + 92 होते, त्याची बेरीज. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे. थोडस बघून घ्या त्याच्याकडे, आणि ते जर माहित नसेल तर नोट करून ठेवा. ओके. चला, प्रश्न क्रमांक पुढचा किती? 51. 51 मध्ये संघराज्य शासनाची वैशिष्ट्ये सांगितलीत आणि याच्यामध्ये कोणतं योग्य प्रयत्न अबड आहे? क हे चुकीचं दिले. ते राज्यघटना सर्वोच्च असू शकते किंवा सर्वोच्च असू शकत नाही. क विधान. या क विधानामध्ये मी थोडस एक स्टेटमेंट तुम्हाला आधी सांगतो. भारतीय घटनेने राज्यघटनेला सर्वोच्च स्थान दिलंय, पण तेवढे दिलं नाही की जेवढं सुप्रीम कोर्टाला दिले. म्हणजे सर्वोच्च असूही शकत नाही ना असूही शकते, असं योग्य उत्तर म्हणता येणार नाही. म्हणून ते पर्याय तुमचा चुकीचा ठरलाय. ओके. प्रश्न क्रमांक 52 मध्ये 52. चला, इथे तुम्हाला विधान क योग्य आहे, विधान अ एक चुकीचं दिलंय आणि विधान ब ही चुकीचं दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला उद्देश पत्रिकेबद्दलचा प्रश्न आहे. थोडक्यात तुम्हाला उद्देश पत्रिकेबद्दल माहिती सांगतो आणि त्याच्यानंतर सहज प्रश्न सुटतात. कोणी मांडली? पंडित नेहरूंनी मांडली. उद्देश पत्रिका कधी मांडण्यात आली होती? 13 डिसेंबर 1946 ला. कधी संमत झाली? 12 जानेवारी 1947 ला. आता काही लोक म्हणतील उद्देश पत्रिका म्हणजेच प्रस्तावना. तशी नाही. या उद्देश पत्रिकेवर आधारितच आपल्या भारताची काय आहे? प्रस्तावना आहे. उद्देश पत्रिकाच म्हणजे प्रस्तावना नाही, तर उद्देश पत्रिकेवर आधारित प्रस्तावना आहे. चला बघा, मग इथे 13 जानेवारी दिले, तिथे जानेवारीच्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते? हे बघा, डिसेंबर असायला पाहिजे होते, म्हणून ते विधान चुकीचं आहे. भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका म्हणजेच उद्देश पत्रिका नाही, याचा हा भाग आहे. क्लिअर आहे? चला, ओके.
53 मध्ये संघराज्याच्या बाबतीमध्ये काही विधान दिलेत तुम्हाला आणि त्या विधानाच्या जोड्या लावा असं दिलंय, म्हणजे काही स्टेटमेंट आहेत त्याच्याबद्दल. अजूनही बरेच स्टेटमेंट आहेत, ते तुम्ही एकदा बघून घ्या. ओके, चला प्रश्न क्रमांक 53 झाला. प्रश्न क्रमांक 54 मध्ये विधानसभा अध्यक्ष, हाही प्रश्न सध्या चर्चेचा भाग आहे बघा. विधानसभा अध्यक्ष आपल्याकडे सध्या महाराष्ट्राला नव्हताच आणि अध्यक्षपदाचं काम जे नरहरी झिरवळ होते, जे विधानसभेचे डेप्युटी स्पीकर होते, उपाध्यक्ष होते, यांच्यात अध्यक्षतेखाली हा कारभार चालू होता. त्या विधानसभा अध्यक्षाच्या बाबतीमध्ये काही विधान दिलेत आणि याच्यामध्ये अयोग्य विधान तुम्हाला ओळखाय विचारलेले. घटनेत अध्यक्षपदाबाबत कोणती पात्रता सांगण्यात आलेली नाही, एवढंच सांगण्यात आलेलं आहे की विधानसभा अध्यक्ष होण्यासाठी तो विधानसभेचा सदस्य असावा. म्हणजे घटनेत नाही, पण एक हे आहे, केवळ तो विधानसभा सदस्य असावा, एवढंच, पात्रता दुसरं काही नाही. विधानसभा आपल्या सदस्यामध्ये एका विशेष बहुमताने, तर विशेष नाही तर कशा बहुमताने करतात? साध्या बहुमताने. विशेषची काय गरज आहे? साध्या बहुमताने करतात. अध्यक्षाची निवडणुकीची तारीख प्रोटेम अध्यक्ष मार्फत घोषित केली जाते. मित्रांनो, प्रोटेम स्पीकर जे असतं, हे प्रोटेम अध्यक्ष, हे प्रोटेम स्पीकर हे अध्यक्षपदाच्या तारखेची हे करत नाही, तर यांची निवड का केली जाते? तर जे नवीन निवडून आलेले सदस्य असतात त्या सदस्यांना बघा शपथ देण्यासाठी. तसं जर सगळ्या सदस्यांना राज्यपाल शपथ देत नाही, ते मुख्यमंत्र्याला, मंत्रिमंडळाला वगैरे देतात आणि बाकीच्या सदस्यांना शपथ देण्यासाठी पहिल्या बैठकीमध्ये हे प्रोटेम स्पीकर असतात आणि हे पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवत असतात आणि ते मग म्हणजे यांना हंगामी अध्यक्ष म्हणून मित्रांनो आपण, आणि मग पुढच्या अध्यक्षाचे ते नाव घोषित करत असतात. तर तारीख प्रोटेम, तर ही जी अध्यक्षांच्या ह्याची तारीख आहे, प्रोटेम स्पीकर नाही तर तारीख ही राज्यपालामार्फत जाहीर केली जाते. क्लिअर? म्हणून त्याचे उत्तर फक्त ब व क हे चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक, आता तुम्हाला थोडासा चर्चेला गेलेला एक भाग, तो म्हणजे विशेष बहुमत आणि साधे बहुमत, त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती. आपल्याकडे किती आहे प्रश्न क्रमांक मित्रांनो? 55. आपल्याकडे घटना दुरुस्ती नावाची एक पद्धत आहे, म्हणजे आपली घटना आपल्याला संसदेतून दुरुस्त करता येते आणि या घटना दुरुस्तीचं कलम किती आहे मित्रांनो? 368. कुठून घेतली ही तरतूद? दक्षिण आफ्रिका. मग याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस कोणत्या बाबतीत साधं बहुमत वगैरे लागते, तर इथं संसदेतील राज्यांचे प्रतिनिधित्व, याच्यामध्ये संसदेचं साध्या बहुमतानं होत नाही, तर संसदेचं विशेष बहुमत असावं लागतं आणि निम्म्या राज्यांचं समर्थन असावं लागतं. घटना दुरुस्त्या होत असताना एक साध्या बहुमतानं होतात, याला म्हणजे घटना दुरुस्ती न करता केलेली तरतूद म्हणतात. एक विशेष बहुमतानं होते आणि तिसरी बाब, विशेष बहुमत तर लागतच लागतं, अधिक निम्म्या राज्यांचं समर्थन लागतं. संसदेचे प्रतिनिधित्व असेल, राज्यांच्या बाबतीत काही तरतुदी असेल तर तशा त्या गोष्टी लागू होतात. प्रश्न क्रमांक 56 मध्ये नाणार हा तेल शुद्धीकरण कारखाना रायगडमध्ये नाही तर तो रत्नागिरीमध्ये आहे. खूप चर्चेत होता आणि शिवसेनेच्या बाबतीमध्ये तो एक खूप चर्चेत आलेला तो एक भाग होता, त्याच्यामुळे रायगड रत्नागिरी नसून रायगड नसून रत्नागिरी योग्य आहे. 57 मध्ये 94 ऑस्कर पुरस्काराच्या जोड्या आहेत, योग्य प्रकारे 94 ऑस्कर पुरस्कार आहे ते करून घ्या, त्याच्यावर प्रश्न आयोग विचारत असते. शारंगदेव महोत्सव आपल्या औरंगाबाद मध्ये होते, जे मराठवाड्याची राजधानी आणि महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते. आता प्रश्न क्रमांक 59 मध्ये टोकियो ऑलिम्पिक बद्दल प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला. 59 कशाचा आहे? टोकियो ऑलिम्पिक. कुठे झाला? कुठे झाला? जपान. आता टोकियो ऑलिम्पिक मध्ये कुठं होणार आहे? जपानच्या टोकियो शहरामध्ये झाला. इथे दिलेलं फर्स्ट विधान
विधान अ जे दिलंय ते एका खेळाडू बद्दल स्टेटमेंट आहे. कोणाच्या बाबतीत? नीरज चोप्रा. पलीकडच्या म्हणजे याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आले होता. नीरज चोप्राने पॅराऑलिम्पिक मध्ये नाही, ऑलिम्पिक मध्ये मिळवले म्हणून विधान ते चुकीचं आहे. ठीक आहे. तो पुरस्कार म्हणजे तो त्यांनी फेकलेला भाला हा 88.57 मीटर होता, हे योग्य आहे. नीरज चोप्राने ऑलिम्पिक मध्ये पॅरा नाही म्हणून ते अविधान चुकीचं ठरलंय. क मध्ये 2022चा त्यांना पद्मभूषण नाही तर त्यांना पद्म पुरस्कारापैकी कोणता पुरस्कार मिळालाय? पद्मश्री पुरस्कार मिळालाय म्हणून ते विधान. पद्मश्री भेटलाय आणि ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुद्धा. राजीव गांधी नाही, आता त्याचं नाव बदललंय, ध्यानचंद झालंय. हे दोन्ही पुरस्कार त्यांना मिळालेले होते. आता प्रश्न क्रमांक 60 मध्ये विधान अचुकीचं आहे म्हणे. महात्मा गांधी रोजगार योजनेबाबतीत हे विधान आहे आणि तिथे महात्मा गांधी रोजगार योजना 2005 ला राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणून सुरू झाली होती आणि 2009 ला या योजनेला कोणाचं नाव देण्यात आलं होतं? महात्मा गांधी यांचं नाव देण्यात आलं होतं. परंतु इथे ते योजनाच त्या नावानं सुरुवात झाली असं दिल्यामुळं विधान अ जे तुमचं आहे ते स्टेटमेंट काय ठरले मित्रांनो? चुकीचं ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 61 मध्ये 2022च्या इस्रोच्या पहिल्या प्रक्षेपणाबाबत विधान दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विधान 61 मधलं विधान 2 काय आहे? चुकीचं आहे. तर ते वाहन चुकीचं दिलंय. तर ते वाहन होतं PSLV 52. आपण देताना परीक्षेमध्ये काय दिले? 51. त्याच्यामुळे ते विधान तुमचं चुकीचं ठरलंय. ऑक्सफर्डचा वर्ड ऑफ द इयर हा वॅक्स ठरलेला आहे. वॅक्स वॅक्सिनेशन वगैरे अलीकडे खूप चर्चेत असल्यामुळे ते वॅक्स ठरलंय. प्रश्न क्रमांक 63 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या इकोसॉक परिषदेबद्दलचा हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि या संयुक्त राष्ट्राच्या इकोसॉक परिषदेवर अलीकडेच कोणत्या देशाची निवड झाली? आपल्या भारत देशाची निवड झालेली आहे. या इकोसॉकची स्थापना 1945. ते दोन्ही विधान चुकीचं ठरलंय. पण तुमच्या ब विधान जे आहे, सॉरी, दोन्ही विधान बरोबर ठरलेत. तुमचं जे ब विधान आहे ते ब विधानामध्ये इथे देताना आपण परीक्षेत 5 इयर दिले. ते 5 इयर न येता काय असलं पाहिजे होते? 3 इयर असलं पाहिजे होते, म्हणून ते त्याचं उत्तर चुकीचं देण्यात आलेलं आहे. मिताली एक्सप्रेस भारताहून बांगलादेशला. याच्या अगोदर भारत आणि बांगलादेशमध्ये बंधन एक्सप्रेस वगैरे सुद्धा अशा होत्या. त्याच्याबद्दल सुद्धा माहिती बघा. मितालीचंच नाव देण्यात आलेलं आहे कारण मितालीने अलीकडे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुद्धा केलेला आहे. त्याच्यामुळे ती एक महत्वपूर्ण व्यक्ती ठरली होती. प्रश्न क्रमांक 65 मध्ये परत पॅराऑलिम्पिकचा प्रश्न आलाय मित्रांनो आणि पॅराऑलिम्पिक सुद्धा टोकियो मध्ये झालेला आहे. त्याचे शुभंकर वगैरे काय आहेत व्यवस्थित बघा. सोमी तो कोणाचा आहे, तर मिराई तोवा कोणाचा आहे वगैरे सगळं बघून घ्या. तर त्याच्यामध्ये विधान अयोग्य आहे आणि तुमचं विधान ब जे आहे ते चुकीचं ठरलंय. आणि त्या ब विधानामध्ये सांगितलंय की टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये 2 पदकं एका व्यक्तीनं, तसं तर 2 व्यक्तीने मिळवलेत. सिंहराज आधाना एक आहे आणि आपली अवनी लकेरा एक आहे. परंतु महिलाचा विचार करत असताना ती एकमेव महिला आहे जी की अवनी लेकरा. मग 2 पदकं मिळवलेत तर इथं देत असताना आपण एक सुवर्ण पदक आणि इथं देत असताना काय दिले? रौप्य पदक. तर रौप्य पदक मिळवलं नाही तर त्यांनी मिळवले 2 पदकं कोणते आहेत? एक कांस्य पदक आणि दुसरं सुवर्ण पदक. त्याच्यामुळे ते तुमचं योग्य उत्तर हे फक्त अ आहे. प्रश्न क्रमांक 66 मध्ये संग्रहालय दिलेत कोसबाड महाराष्ट्रामध्ये. असं संग्रहालय कुठलंही होणार नाही म्हणून फक्त ह या त्याचं चुकीचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67 मध्ये नीती आयोगाचा जो सुशासन निर्देशांक 2021 बाबतचे विधान आहेत, हा निर्देशांक दरवर्षी ते विधान तुमचं अयोग्य ठरलंय. तर दरवर्षी नाही तर ते दर 2 वर्षांनी सादर केलं जातं. म्हणजे दरवर्षीच्या ठिकाणी 2 वर्ष असं असायला पाहिजे होते. 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यांच्या निमित्ताने ते बरोबर आहे. तर याच्यामध्ये भारताचा 49वा नंबर होता. जर राज्यामध्ये बघितलात तर गुजरात 1 नंबरला आहे, महाराष्ट्र 2 नंबरला आहे. तिकडल्या जर ह्याच्याबद्दल बघायला गेला छोट्या राज्याबद्दल तर मध्य प्रदेश आहे आणि त्याच्यापेक्षा तिकडच्या जर ईशान्येकडल्या राज्याकडे बघायला गेला तर ते हिमाचल प्रदेश हे फर्स्ट क्रमांकावर आहे. ओके. आणि जर केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत बघायला गेला तर दिल्ली हे सुशासनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. संकल्प जे आहे ते स्मारक हे नेता सुभाषचंद्र बोस यांचं पर्याय क्रमांक 2 68 उत्तर आहे.
69 वरील पैकी सर्व बरोबर आहे. 70 आता तर बघा, आम्ही तर 6 दिवसाचा आठवडा म्हणून लावलो, इथं तर 4.5 दिवसाचाच आठवडा झालाय आणि तो झालाय संयुक्त अरब अमिरातीमध्ये. म्हणून 70चं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. 71 मध्ये जोडणारे जे काही दुवे असतील कनेक्टिव्ह गोष्टी, त्याच्या बाबतीमध्ये हा बायोचा प्रश्न होता. तर कोण कोणाला जोडण्यामध्ये, जसं की युगलिना वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा आहे, म्हणून त्याचा पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असेल. 72, नो टेन्शन 73, 74 मध्ये अबकत सगळे हे योग्यच आहेत. प्रश्न क्रमांक 75 मध्ये थोडंसं बघून घ्या व्यवस्थित. अशा टाईपचा प्रश्न आला की थोडं टेन्शन येऊ नये तुम्हाला. याच्यामध्ये DNA आणि RNA. आता इथे ज्यावेळेस तुम्ही याचं सूत्र लिहिणार आहात तेव्हा C5H10 आणि डीएनएच्या बाबतीमध्ये इथे O4 आणि इकडे O5. आता डीएनएच्या बाबतीमध्ये बाकीचं ग्वानिन, ॲडेनिन, सायटोसिन सेम असतात. इकडे थायमिन असतो आणि थायमिनच्या ऐवजी इकडे नायट्रोजन बेस हा युरॅसिल असतो. बाकी सेम असणारे कोण कोण आहेत? ग्वानिन, ॲडेनिन आणि सायटोसाईन. हे तर सेम आहेत, फक्त युरॅसिल आणि थायमिनच्या या बाबतीमध्ये थोडंसं वेगळं हे असेल तुम्हाला. ओके, तर इथे डीएनए हे आरएनए पेक्षा या बाबतीत वेगळे आहेत. तुम्हाला डीएनए हे कसे वेगळे आहेत हा प्रश्न दिलाय मित्रांनो तुम्हाला, बरोबर. इथे विचारत असताना आपल्याला काय विचारलंय? डीएनए हा कसा वेगळा आहे असं विचारलंय. आरएनए वेगळा विचारलं नाही. पहिला पर्याय, युरॅसिल हा नायट्रोजन बेस असतो. युरॅसिल कोणामध्ये असतो? आरएनए मध्ये असतो. तुम्हाला कोण वेगळं विचारलंय? डीएनए. मग वेगळा बेस कोण असतो? थायमिन असतो. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं ठरलंय. एक ऑक्सिजन कमी असतो. हे इथे याच्यापेक्षा इकडे ऑक्सिजन एक कसा आहे? 1 ने कमी आहे, त्याच्यामुळे योग्य पर्याय फक्त 2 दिलेला असेल. 1 व 2 म्हणू नका, नाहीतर काही जण ते जास्त विचार न करता उत्तर जर लिहिलात तर हा प्रश्न तुमचा चुकू शकतो. चला, प्रश्न क्रमांक तो झाला 75. आता प्रश्न क्रमांक 76 मध्ये काही विधानं दिलेले आहेत तुम्हाला आणि त्या विधानामध्ये अ, ब आणि क. तर याच्यामध्ये ऑलरेडी ब विधान बरोबर आहे आणि आपण देत असताना ब, अ आणि क चुकलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आरबीसीच्या बाबतीमध्ये आरबीसीचा आकार कसा असतो त्याच्यावर प्रश्न आहे मित्रांनो. इथे द्विबहिर्वक्र, तर याचं इंग्लिश नाव लक्षात ठेवलं तर लवकर लक्षात राहील. बाय कॉनकेव आणि याच्या विरुद्धार्थी बाय कॉनवेक्स. आता हे बायकॉन इकडे आहे, बायकॉन इकडे आहे. बायकॉनला सोडून द्या, केव आणि वेक्स मध्ये. आता इकडे हे जे असते ना, हे प्लेटलेटच्या बाबतीमध्ये आहे मित्रांनो. म्हणजे रक्तबिंबिका हे अशा असतात. रक्तबिंबिका बायकॉनकेव कॉन्वेक्स असतात. आणि तुमच्या आता इथे लक्षात ठेवत असताना कसं लक्षात ठेवणार आहात? तर हे आरबीसी इथे सी आलेला आहे, हे इकडे सी आलेला आहे, म्हणून आरबीसी ह्या बाय कॉन्केव असतात. हे असं लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही. म्हणून बाय कॉन्वेक्सच्या जागी काय असायला पाहिजे होते? बाय कॉन्केव. म्हणून हे विधान तुमचं बरोबर नसून चुकीचं ठरलंय. तिथं उंटाच्या आरबीसी मध्ये केंद्रक नसतो, बाकी सर्व सस्तन प्राण्यांच्या आरबीसी मध्ये केंद्रक असतो. आरबीसीचा विचार जर केला तर केंद्रक नसलेल्या पेशी असं म्हटलं जातं यांना. केंद्रक नसलेल्या रक्तपेशी असं म्हटले जाते. मग केंद्रक नसलेल्या रक्तपेशी, परंतु सस्तन प्राण्यांच्या बाबतीमध्ये फक्त अपवाद तुमचा उंट आहे की ज्या उंटाच्या आरबीसी मध्ये हा केंद्रक असतो, नसतो नाही. ते नसतो दिले म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरलंय. मग बरोबर फक्त ब, कारण आरबीसी 127 दिवस जगतात आणि तुमच्या डब्ल्यूबीसी किती दिवस जगतात? तो ते काय नाही, 3 ते 4 दिवस बस, कार्यक्रम खतम. म्हणून तर सैनिकी पेशी कमी पडल्या की सैनिक आपण घायाळ होतो. 77, कॉर्टेक्स वल्वूट म्हणजे वृकाचे किडनीचं जे बाह्य आवरण असते की नाही आपल्या, त्याला कॉर्टेक्स म्हणजे वल्फूट असं म्हटलं जाते. स्वादुपिंड आंतरस्त्रावी आहे आणि बाह्यस्त्रावी आहे. आणि जर यकृत म्हटलं, लिव्हर, तर फक्त बाह्यस्त्रावी आहे. ओके, प्रश्न क्रमांक 79 मध्ये
अ ब क ड विधान दिलेत, अ व ब बरोबर आहे आणि तुमचं क व ड हे विधान काय ठरलेलं आहे मित्रांनो, चुकीचं ठरलेलं आहे. तर इथे जे आहे ना तपकिरी सेवाल आणि लाल सेवाल हे असं असायला पाहिजे, बघून घ्या. तपकिरी सेवाल हे अल्गिन असते आणि लाल सेवालामध्ये पेक्टिन असते. म्हणजे काहीच नाही, खालचं वरी वरचं खाली करून घेतला हे असं तर ते त्याचं योग्य उत्तर येते, म्हणून अ व ब बरोबर आहे. फक्त बाष्पीभवनाचा वेग वरीलपैकी सर्वावर आधारित असतो. प्रश्न क्रमांक 81, प्रश्न क्रमांक 81 मध्ये दोन विधान आहेत अ आणि ब आणि ते दोन्ही इथे देत असताना चुकीचे आहेत, तर त्याला सरळ करून घ्यावं लागेल आपल्याला. मानवी शरीरामध्ये इकोलाय जीवाणू लहान आतड्यामध्ये अजिबात नाही, तर तो कोणत्या आतड्यामध्ये सापडतो, मोठ्या आतड्यामध्ये. मित्रांनो पचन कोणत्या आतड्यात होतं रे, लहान आतड्यात का मोठ्या आतड्यात? तर पचन आहे, मोठं पाहिजे, मग मोठं नाही, पचन जरी असेल तरी लहान आतड्यामध्ये होते. मोठ्या आतड्याचं काम फक्त रक्त आणि क्षार शोषणे आणि ते उत्सर्जित करून पुढे ढकलायला मोकळं करणे एवढंच आहे. पुणे मोठ्या आतड्यामध्ये जीवाणू असतात आणि जठररसामध्ये 10% नाही मित्रांनो, जठररसामध्ये काय असते, 90% पाणी असते. जठररसामध्ये HCl असतो बघा, म्हणून तर बांधण्याला आम्लता येत असते. म्हणून जठररसामध्ये 90 पाहिजे होते, इथे मोठ्या पाहिजे होते, म्हणून दोन्ही विधान तुमचे काय ठरले ते मित्रांनो, चुकीची ठरली आहेत. ओके, क्लिअर. प्रश्न क्रमांक 82 मध्ये क्षारीय धातू आहे, तर तो सोडियम आहे. ओके, क्षारीय धातूमध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणत्या आवर्त अपूर्ण आहे? 83. कशा बाबतीत प्रश्न आहे मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणी. हे आधुनिक आवर्त सारणी कोणाची आहे, तर मोसले या शास्त्रज्ञांनी 1913 ला मांडली. आधुनिक आवर्ती सारणी हे कशावर आधारित आहे, अणुअंकावर आधारित आहे. या आधुनिक आवर्त सारणीमध्ये गण किती आहेत आणि आवर्त किती आहेत? आवर्त आधी मांडायला पाहिजे होती, तुम्हाला आवर्तावर प्रश्न होता म्हणून. तर आवर्त हे 7 आहेत मित्रांनो आणि गण हे किती आहे तुमचे, 18 गण आहेत याच्यामध्ये, बरोबर. तर जे 7 आवर्त आहेत त्याच्यामध्ये पहिला आवर्त, दुसरं, तिसरं आवर्त, त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा आवर्त, हे 6वा आवर्त आणि हे 7वा आवर्त. पहिला आवर्त हे सर्वात लहान आहे. कसं लहान, पण कसं हो, सर्वात लहान आहे. याच्यामध्ये फक्त 2 मूलद्रव्ये आहेत. दुसरं आणि तिसरं जे आवर्त होतं मित्रांनो त्याला लघु आवर्त म्हणतात आणि याच्यामध्ये प्रत्येकी 8 मूलद्रव्यांचा समावेश आहे. जे तुमचं चौथा आणि पाचवा आवर्त आहे ते दीर्घ आवर्त आहे आणि याच्यामध्ये प्रत्येकी 18 मूलद्रव्यांचा समावेश होतो. 6वं जे आवर्त आहे ते सर्वात दीर्घ आवर्त आहे. याच्यामध्ये 32 मूलद्रव्यांचा समावेश होतो आणि जे अपूर्ण आवर्त आहे ते 7व्या क्रमांकाचं. तसंही तुम्ही जर थोडासा कॉमन सेन्स वापरला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आरामात येऊन जातं. का? उदाहरणार्थ एकूण आपल्या ह्याच्यामध्ये आवर्त किती आहेत, फिक्स माहित आहे सगळ्यांना, किती आहेत, 7 आवर्त आहेत. 7 आवर्त आहेत. जर तुम्हाला नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला तर असं मध्येच उदाहरणामध्ये सगळा वर्ग गच्च भरून बसलेला आहे आणि आपण जर समजा असं केलं, पाठीमागून भरत भरत आलं तर पाठीमागच्याला डिस्टर्ब होते. पण आपण काय केलं, इकडून पुढून वर्ग भरत भरत नेला, म्हणजे पाठीमागून आलेला विद्यार्थी हा पाठीमागच बसला पाहिजे. मग जर पाठीमागच बसवायचं असेल तर पुढच्यांना काही डिस्टर्ब नाही, आलेला पाठीमागच बसून पाठीमागच उठून जातो. त्याला मास्तर काय म्हणाले त्याचंही घेणं देणं नाही, त्याचं स्वतःचंही घेणं देणं नाही. अशा बाबतीमध्ये मग हे जे आवर्त भरत भरत आले त्यावेळेस एखादा नवीन मूलद्रव्य आला तर हे इथं मध्ये चुक कुठेतरी आपल्याला दडपता येण्यापेक्षा डायरेक्ट 7व्या क्रमांकामध्ये टाकता येते. म्हणून हे आवर्त कसं आहे, अपूर्ण आवर्त आहे. म्हणून किती क्रमांकाचा आवर्त अपूर्ण, 7 क्रमांकाचा आवर्त हे अपूर्ण आहे. क्लिअर. पहिलं लहान, सर्वात लहान आहे ते, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये लघु आवर्त म्हणतात, चौथ्या पाचव्याला दीर्घ आवर्त म्हणतात, 6व्याला सर्वात दीर्घ आवर्त म्हणतात आणि अपूर्ण आवर्त 7व्याला म्हणतात. जे की आधुनिक आवर्त सारणी मोसलेनी 1913 ला आणि कशावर आधारित आहे, अणु अंकावर आधारित होणे. अणु वस्तुमानांक नाही, व्यवस्थित लक्षात ठेवा. अणु अंकाचे आवर्तीफल असतात असं तिथं स्पष्ट आहे. त्याच्यामुळे क्लिअर. हे होतं प्रश्न क्रमांक 83. चला प्रश्न क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक 84 मध्ये. तर ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक हे दिलेलं होतं तर त्याचं 686 जूल हे त्याचं उत्तर असेल. 85 मध्ये 3C,
चला प्रश्न क्रमांक 86 मध्ये बघा. 86 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे 24 जुलै 1991 ला जे म्हणजे आर्थिक प्रक्रिया राबवली गेली, ज्याच्यामध्ये आम्ही खाऊच्या धोरणाचा विचार केला, त्या खाऊच्या धोरणाच्या बाबतीमध्ये आणि त्या आर्थिक प्रक्रिये बाबतीमध्ये आम्हाला हा प्रश्न आहे. इथे काय म्हटलंय, कोणती वैशिष्ट्ये सांगता येतील म्हटले. अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणापासून वाचवणे. अरे मित्रांनो, थोडा विचार केला तर लगेच उत्तर येऊन जाते. आपल्याला जागतिकीकरणापासून वाचवायचं असेल तर आपण मग या जागतिकीकरण धोरणाचं अवलंबलं नसतं. आपल्या या धोरणाचं अंतिम ध्येयच काय होतं? जर अंतिम ध्येय जागतिकीकरण असेल तर आपण जागतिकीकरणाला आवर कसं घालू बरं? म्हणून ते विधान चुकीचं ठरलंय. वस्तूंचा मुक्त प्रवाह करायचा होता आपल्याला, कारण जागतिकीकरण होत नव्हतं त्याच्याशिवाय. विदेशी चलन साठा वाढवायचा होता, वाढवावंच लागेल. आणि चलन वाढीचा दर वाढवणे. असा कोणता देश आहे स्वतःच्या चलन वाढ करून ठेवल म्हणून? दर वाढू शकत नाही, कारण आपल्याकडे व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्हाव्या त्याच्यासाठी चलनवाढीचा दर वाढवणे नाही तर तो कमी करणे असं तिथे योग्य असायला पाहिजे होते. म्हणून अ व क चुकीचा आहे, ब व ड बरोबर आहे. बऱ्याच जणांना गुलीगत धोका बसला बघा. आता खरं खरं सांगतो, प्रश्न क्रमांक 87 वन लाईनर दिसला असेल, सोपा दिसला असेल, मनातून हसता आता तारीख लिहिल्यानंतर. किती जणांनी लिहिलं? खरं खरं खूप जणांनी लिहिलं. प्रश्न नीट वाचा. तुम्हाला हे सांगितलं की नीती आयोगाची अंमलबजावणी कधीपासून झाली, ही तारीख कशाची आहे? तुम्हाला स्थापना विचारली का? नाही. म्हणून अंमलबजावणीची तारीख जी आहे ती 16 फेब्रुवारी 2015. म्हणूनच म्हणत असतो प्रश्न व्यवस्थित वाचत जा, गोळ्या मारत जाऊ नका. 1 जानेवारी 2015 ला स्थापना आहे आणि 16 फेब्रुवारी 2015 ला त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. अल्फ्रेड मार्शनने हा पुरवठ्याचा नियम सांगितला होता सदरील. प्रश्न क्रमांक 89 मध्ये सार्वजनिक उत्पन्नाचे भाडे कसं त्याचा स्रोत असू शकेल हो? कारण सार्वजनिक उत्पन्नाचे कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न हेच योग्य उत्तर आहे, म्हणून भाडे त्याच्यात येत नाही. प्रश्न क्रमांक 90, जोर देऊ नका त्याच्यावर, 90 म्हणू आपण, मराठीत म्हणलेलं बरं. प्रश्न क्रमांक 90, याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आले तुमचे, अ ब क, आणि हे तिन्ही स्टेटमेंट कशाच्या बाबतीमध्ये आहेत? नॅशनल इन्कमच्या बाबतीमध्ये हे स्टेटमेंट आहेत. नॅशनल इन्कम ही राष्ट्रीय उत्पन्न ही कशी संकल्पना आहे? प्रवाही. हे बरोबर आहे. यावर्षी ग्रुप सी ला विचारलं होतं बघा कशी आहे, तर प्रवाही संकल्पना आहे, ते योग्य आहे. इथे तुम्हाला या राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली ते इथे देत असताना काय दिले ते तुम्ही बघा. मी इथे तारीख लिहितो, 4 ऑगस्ट 1949 ला राष्ट्रीय समितीची स्थापना झाली आणि याचे अध्यक्ष होते PC महालनोबिस. गाडगीळ हे इथं आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेले ते सदस्य होते. आता मग हे का चुकीचं? हे 1949 पाहिजे होते, तिथं 50 दिलं तर म्हणून ते चुकीचं आहे. योग्य 49 आहे म्हणून ते चुकीचं. गाडगीळ अध्यक्ष नाही तर ते सदस्य होते, PC महालनोबिस त्याचे अध्यक्ष होते, म्हणून हे विधान चुकीचे ठरले होते. हे विधान योग्य असेल तर, हे असं असेल तर हे विधान कशी ठरतात? योग्य ठरतात. म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ब व क हे असेल. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची कारणे पर्यायातून शोधा. फक्त क हे चुकीचं आहे. तिथे संयुक्त कुटुंब पद्धती नाही तर ती एकत्र कुटुंब पद्धती असा असायला पाहिजे होती. संयुक्त नाही तर एकत्र. चला यापुढे 92 नंबर मध्ये बेरोजगारीचा वर्णन केलंय. आता इथे तुम्हाला बघा, रोजगार पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य, याच्यावरूनच उत्तर मिळते. पांढरे कपडे बगळ्यावरून घालून नेता नाही कार्यकर्ता होऊन फिरणारे आमचे लोक कोण? आम्हीच, सुशिक्षित बेरोजगार. म्हणून याच्यामध्ये जर विचार केला तर ही कसली बेरोजगारी असेल? पांढरपेशी बेरोजगार. तर विचार केला तर सुशिक्षित बेरोजगार त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आताच आपण अलीकडे चर्चा केली होती या योजनेबद्दल. या योजनेबद्दल हा प्रश्न परत एकदा पुन्हा आलेला आहे. तो प्रश्न जर व्यवस्थित वाचला, आता इथे योजनेची सुरुवात नाही, ती योजना 2005 ला हे केली, 2006 ला त्याची सुरुवात झाली. प्रश्न वेगळा आहे थोडासा. तर याच्यामध्ये चुकीचं विधान कथन सांगा म्हटलंय, तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेमध्ये 150 दिवस नाही मित्रांनो,
तर रोजगाराची हमी जी आहे ते किती दिवसाची दिली जाते? 100 दिवसाची दिली जाते. ती 150 दिवस दिले, त्याच्यामुळे ते विधान तुमचं चुकीचं ठरलेलं आहे. दारिद्र्याच्या बाबतीमध्ये रंगराजन समितीच्या बाबतीमध्ये दोन्ही विधानं बरोबर आहेत. 95 मध्ये जे तुम्हाला जोड्या लावा हा प्रश्न आहे तो नवरत्न कंपन्यांच्या बाबतीमध्ये आहे. आपल्याकडे महारत्न कंपन्या, नवरत्न कंपन्या बघा, एकूण 3 दर्जा दिले जातात. एक महारत्न, एक मिनीरत्न आणि एक नवरत्न. तर याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आता अलीकडे एकूण 11 कंपन्या आहेत या असा दर्जा मिळालेला आणि त्यांच्या स्थापनेच्या बाबतीमधला हा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 1 मध्ये जे तुमची PGCIL ही जी पॉवर ग्रीड जी कंपनी आहे ती कंपनी ही 11वी असा दर्जा, महारत्न दर्जा मिळवणे 11वी कंपनी आहे. त्याच्या बाबतीमध्ये हा प्रश्न होता. तर तो प्रश्न जोड्या लावा या बाबतीमध्ये होता. चला प्रश्न क्रमांक पुढचा 96 मध्ये लकडावाला दारिद्र्याच्या बाबतीमध्ये असलेली अतिशय महत्वपूर्ण जी आहे ती लकडावाला समितीच्या बाबतीमधला आहे. तर त्यांनी ग्रामीण भागासाठी CPI-AL आणि शहरी भागासाठी CPI-IW इंडस्ट्रियल वर्कर IW याचा अर्थ होतो इंडस्ट्रियल वर्कर मध्ये शहरी भागासाठी जातात म्हणून CPI-IW याचं योग्य उत्तर असेल, बाकीचं तर काही येणारच नाही. प्रश्न क्रमांक 97 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालीलपैकी काय मोजू नये असा प्रश्न आहे तुम्हाला आणि ते अ आणि ड मोजू नये. म्हणजे अ मध्ये काय दिले? देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज केली जाते, अजिबात करायची नाही. आणि सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्यांची बेरीज केली जाते. मोबदला म्हणजे बक्षिसी स्वरूपात मिळालेल्या गोष्टींचा विचार तिथे केला जात नाही, त्याच्यामुळे ते अ व ड हे विधान चुकीचं ठरलेलं आहे. SDG इंडेक्स 3 याच्या बाबतीमध्ये शाश्वत विकास निर्देशांक मराठीमध्ये अलीकडच्या 3ऱ्या शाश्वत विकास निर्देशांकात हा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे तुम्हाला अयोग्य कथन दिलंय. इथे सांगितलंय की जी महत्वाकांक्षी गटामध्ये कोणत्या राज्याचा समावेश आहे म्हणे. ते बघितल्याबरोबर उत्तर लिहिणार नाही कोणी, कारण आम्ही भारतातलं सर्वात गरीब राज्य, गरिबी म्हणून आपण या राज्यांची ओळख आहे. गरिबीचं प्रमाण जास्त आहे आणि हे राज्य महत्वाकांक्षी म्हटल्याबरोबरच उत्तर लिहायचं नाही. त्याच्या बाबतीमध्ये तर मग तुम्हाला प्रश्न असेल बिहार नाही तर कोण आहे? तर भारतामधल्या कोणत्याच राज्यानं महत्वाकांक्षी या गटामध्ये स्थान मिळवलेलं नाही. म्हणजे आपल्या भारतातले राज्य एवढे भयानक आहेत. आमचं महाराष्ट्राची आशा आहे, पण महाराष्ट्र सध्या राजकीय घडामोडींचा विचार करता महाराष्ट्र थोडा अवघड कार्यक्रम होत चाललाय. बघू आपण काय होते पुढं. प्रश्न क्रमांक 91 मध्ये भारताच्या संदर्भात लोकसंख्या वाढीच्या प्रथम अवस्थे बाबतीमध्ये बिनचूक विधाने शोधा म्हटलं इथे. तर इथं बिनचूक विधान फक्त एकच आहे. या वाढीचा दर हा 0.19 होता. तर 2 का चुकीचा बघा. या अवस्थेतील लोकसंख्या वाढीला जननधारित वाढ असे म्हटले जाते. तर ते मर्तेताधारित वाढ म्हटलं जातं, जननधारित वाढ नाही. ते 1951 ते 1998 चा जो उच्च वाढीचा काळ आहे तो असेल जननधारित काळ. भारत सध्या या अवस्थेत आहे. तर भारत हा या अवस्थेत नाही, उच्च वाढीच्या अवस्थेत आहे. कारण आम्ही लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर विचार केला, सध्या तर स्थिर आहे लोकसंख्या, पण आम्ही जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. यदा कदाचित 2021 ची जनगणना काही कारणामुळे झाली नाही, जर झाली असती तर 1 नंबरला आलो असतो. त्याच्यामुळं सध्या भारत आपण प्रथम अवस्थेमध्ये म्हणायची गरजच नाही. आपण खूप आता पुढे आहोत, कारण आपल्याला उच्च वाढीच्या काळामध्ये आहोत आपण. भारतात सध्या काय म्हटलंय, या अवस्थेत जन्मदर उच्च व मृत्यूदर थोडासा घसरल्याने संत वाढ होते. तर जन्मदर उच्च आणि मृत्यूदर थोडासा घसरल्याने, असं तिथं शब्दप्रयोग करायला नाही पाहिजे होते. जन्मदर जर उच्च असेल आणि मृत्यूदरही त्याच्यात बरोबर तुलनेने जर योग्य असेल तर लोकसंख्या वाढीला थोडासा आळा बसू शकतो. म्हणून 99 क्रमांकाचं योग्य उत्तर 1 आहे. आणि प्रश्न क्रमांक 100 खालीलपैकी कोणते खर्चदाबजन्य चलनवाढीचे कारण नाही म्हटले. खर्च दाबजन्य खर्चाच्या दाबावर परिणाम करणार. तर याच्यामधलं योग्य उत्तर आपल्याला एकच सांगता येईल की जर शासकीय खर्चामध्ये वाढ झाली तर ते त्याचं उत्तर होऊ शकत नाही.
म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. तर हे होतं मित्रांनो आजच्या आपल्या राज्यसेवा पेपर क्रमांक 5 आपल्या टेस्ट सिरीजचा त्याचं हे सोल्युशन. विद्यार्थी मित्रांनो, जर तर याच्यामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये कुठला प्रश्न जर तुम्हाला चुकीचा वगैरे जर वाटला तर तुम्हाला भेटलेल्या पेपरवर, कारण तुम्ही पुढे पेपर घेऊन बसलेला आहात, त्या पेपरवर आपल्या अकॅडमीचे नंबर असतात. त्याच्यावर कुठल्याही एखाद्या नंबरवर तुम्ही वाटलं तर फर्स्ट नंबरच्या नंबरवर जो की 9403000330 वाला नंबर आहे, त्या नंबरवर किंवा तुम्हाला वाटलंच तर बघा मी इथे एक नंबर नोट करतो, कारण चुकीची माहिती तुमच्यापर्यंत नको आम्ही त्याची दखल घेऊ. 9403000330 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. त्याच्यामध्ये पे टाकत असताना जरी पहिलं जरी असेल कुठल्या याचं तर पेपर क्रमांक कितवा, जीएसचा का सीसॅटचा, आणि त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक कितवा हे असं उल्लेख करा. आणि तुम्ही पाठवलेल्या जे काही सूचना असेल, जर चुकीचा असेल तरच पाठवा, उगं पाठवायचं म्हणून पाठवू नका. नाही तर उगा आपलं सुरू केले हे प्रश्न ते प्रश्न नाही. चुकीचं जर खरंच असेल तर तुम्ही पाठवा. तुमच्या सूचनांचं तुमच्या प्रश्नांचं आम्ही स्वागत करू आणि त्याच्यानंतर जे काही योग्य उत्तर असेल ते आम्ही डिसाईड करून देऊ. त्याला आपण सेकंड आन्सर की असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आयोग तर 2-2 काय पालीकडे 3 आन्सर की दिल्या होत्या आयोगाने. त्याच्यामुळे ठीक आहे. सर्वांना परत एकदा खूप खूप अभ्यासासाठी शुभेच्छा. राज्यसेवेचा तुमच्या रट्टा मारण्याचा थोडक्यात म्हणून आपण काय हरकत नाही, हा लास्ट चान्स असेल. याच्या पुढे रट्टा मारण्याचा कार्यक्रम चालणार नाही. त्याच्यामुळे योग्य पद्धतीने अभ्यास करा आणि पोस्ट मिळवा, पुढे व्हा. ते नसेल तर 8 ऑक्टोबरच्या संयुक्त पूर्व परीक्षेची चांगली तयारी असू द्या. विद्यार्थी मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आपण अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला, तसं तर आपण पेपर, आता आम्ही पेपरचा दर्जा चांगला आहे असं म्हणण्यात फायदा नाही. तुमच्याकडून आम्हाला ती अपेक्षा आहे की तुम्हालाच पेपरचा दर्जा चांगला वाटावा. तुम्हाला 8 ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी अतिशय फायदा व्हावा या उद्देशाने आम्ही आमच्या राजमुद्रा टीम तर्फे, राजमुद्रा अकॅडमी तर्फे लगेच जे संयुक्त गट पूर्व परीक्षेचा 8 ऑक्टोबरच्या पेपरच्या दृष्टीने एक पेपर सेट सुद्धा ते आम्ही राबवत आहोत. काही दिवसानंतर तुम्हाला त्या पेपरच्या तारखा, फीस वगैरे सगळ्या गोष्टी ह्या डिस्प्ले होतीलच. तुम्हाला जर खरंच फायदा करून घ्यायचा असेल तर त्याला तुम्ही ते जॉईन होऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद. आज आपण इथेच थांबू.